उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत फोन लाईनवर। त्यांचीही प्रतिक्रिया आपण घेऊयात। भास्कर जाधव सर, एक व्हिडिओ समोर आला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला विरारमध्ये भाजपचे एक मोठे नेते विनोद तावडे दिसतायत आणि त्या ठिकाणी भव्याचे काही कार्यकर्ते त्यांच्यावर आरोप करतायत त्यांनी पैसे वाटप केल्याचं। तुमची काय प्रतिक्रिया? नाही, हे भाजपानं संपूर्णपणे विधी निषेध, लोकशाही, निवडणूक आचारसंहिता ही धाब्यावरच बसवलेली आहे। हे व्हिडिओ म्हणजे हे सर्रास चालतंय। नशिबानं हा व्हिडिओ लक्षात आला आज माझ्या ग्वाहागर विधानसभा मतदारसंघामध्ये रात्री 2 वाजता 3 गाड्या 80 लाख रुपये हे पकडले माझ्या मतदारसंघामध्ये। आणि तिथं आमचे लोक गेल्याबरोबर त्या एकाही माणसाला जवळ येऊन द्यायला तयार नाही। शिंदे सेनेच्या एका नेत्याची, माजी आमदाराची तिथे मर्सिडीज गाडी होती आणि आम्ही जेव्हा सकाळी चौकशी करायला गेलो तेव्हा पोलीस म्हणतात नाही, एकच गाडी होती। तिथले आमचे जे निवडणूक निर्णय अधिकारी, जे प्रांताधिकारी आहेत, ते म्हणतात फक्त 95,000 रुपये होते। हे माझ्या मतदारसंघात घडलं। माझ्या आज रात्री पहाटे म्हणजे एवढे त्याच्यामध्ये 80 लाख रुपये होते, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळं विनोद तावडे असतील, भाजपवाले असतील, या भाजपानी संपूर्णपणे कायदे नियम धाब्यावर बसवायचे ठरवलेलं आहे। काही करानी आमच्या सागर बंगल्यावर या हे जेव्हा सांगतात तेव्हा राज्याच्या गृहमंत्र्यांच्या बाबतीतच जर हे असं वागणं असेल तर आदरणीय पवार साहेब म्हणाले होते की पोलिसांच्याच गाडीतून पैसे वाटले जातात, हे कुठेतरी हे अधोरेखित होते। भास्कर जाधव सर, तुम्ही म्हणताय की तुमच्या मतदारसंघामध्ये पैसे वाटलेले आहेत, त्याचा काही तुमच्याकडे पुरावा आहे का आणि तुम्ही तक्रार केली आहे का? नाही, तक्रार आता ते काय असं आहे की मुळामध्ये पोलिसांनी आता 95,000 कॅश दाखवली फक्त। तक्रार काय, मी गाडीच पकडली। जसं मागच्या वेळेला 15 कोटी रुपये होते त्यातले 5 कोटी काही तक्रार चाललाय। दुसरं काय करणार? यंत्रणात जरी ठीक झाली असेल का कोण तक्रार करणार? तक्रार करून फायदा काय? आपला वेळ घालवायचा असाच अर्थ होतो। पण भास्कर जाधव सर, भाजपकडून एक युक्तिवाद केला जातोय की विनोद तावडेंसारखे एक मोठे नेते एखाद्या नगरसेवकासारखं त्या प्रभागामध्ये जाऊन पैसे वाटतात, हा आरोपच हास्यास्पद आहे। ते असं आहे, भाजपानं काही करावं आणि सगळं ते मुळात ते करतात ते हास्यास्पद नाहीये, ते कौतुकास्पद आहे। आणि लोकांनी ती वस्तुस्थिती सांगितली की हास्यास्पद। भाजपाचं खोटं बोल, रेटून बोल आणि नेरेटिव्ह पसरव, ते हे आहे, बाकी काय। तुमचा मुद्दा लक्षात आला आहे भास्कर जाधव सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। शिवसेना युबीडीचे नेते भास्कर जाधव यांनीही त्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने पैसे वाटप केल्याचा आरोप केलेला आहे। तर दुसरीकडे अजूनही हा राडा शांत झालेला नाहीये। या ठिकाणी भव्याचे कार्यकर्ते हे घेराव घालून बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।